हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला, शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 43. राती आणि दिवो पातली सूर्याचा ठावो, तैसा आपुलिया साची व्हावो, दोघे जिये. अर्थात, रात्र आणि दिवस सूर्याचा ठिकाणा न शोधता आपली आपण नांदत आहेत, तसेच शिव आणि शक्ती ही आपली आपण नांदत आहेत. रात्र आणि दिवस ही आपण पृथ्वीवर राहतो म्हणून आपल्याला जाणवतात, कारण आपली पृथ्वी गोल असून ती स्वतःसह सूर्यासभोवती फेरे घेत आहे. तथापि जर आपण पृथ्वीचे बाहेर अंतराळात गेलो तर तेथे रात्र आणि दिवस असे काहीही नाही. दोन्हीही लुप्त होतील. तेथे फक्त तळपता सूर्य आहे. याचा अर्थ रात्र आणि दिवस ही येथील पृथ्वीवरील कल्पना आहे. माऊली सांगतात की याचप्रमाणे शिव आणि शक्ती ही या विश्वामधील कल्पना आहे. जर शिव आणि शक्ती ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी योगधामी गेली तर शक्ती शिवात विलीन होईल आणि शिव परब्रह्म पुरुषोत्तमात विलीन होईल. येथे विश्वामध्ये ती आपली आपण नामरूप होऊन वावर करत आहेत. यास्तव आपण लक्षात घ्यायचे आहे की आपल्याला शक्तीचा देहधर्मासाठी वापर करून शिवाची उपासना करून त्या पलीकडील परब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त करायचा आहे. येथे शक्तीच्या भौतिक वस्तू जगतात रुतायचे नाही आणि शिवोपासनेतही थांबायचे नाही. आपल्याला या पलीकडे योगधामी जायचे आहे. ते आपले मूलग्राम आहे. ओवी क्रमांक 44. किंबहुना तिये प्रणवाक्षरी विरूढतीये, दशेचिये वैरिये शिवशक्ती. अर्थात, अ उ म ही प्रणवाक्षरी शिवशक्तीला पूरक आहे, तथापि त्या पलीकडील तुरीय त्यासाठी वैरी आहे. प्रणवाक्षरी ओंकारातील अ उ म या 3 मात्रांची एक महाविलक्षण अनुभूती माऊली आपल्याला येथे सांगत आहेत. त्यायोगे ते आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवत आहेत. मांडुक्य उपनिषदाप्रमाणे अ म्हणजे वैश्वानर जागृतावस्था, उ म्हणजे तेजस स्वप्नावस्था, म म्हणजे प्राज्ञ सुषुप्तावस्था. अ म्हणजे वैश्वानर जागृतावस्था. येथे जीव 19 मुखांनी देहादी इंद्रियांनी संपूर्णपणे भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेतो. पंच ज्ञानेंद्रियांनी बाह्य जगताचे आपण ज्ञान मिळवितो. पंचप्राणांयोगे देहाला प्राणाचा पुरवठा करतो. त्यायोगे त्याचे स्पंदन अव्याहत सुरू राहते. मन, बुद्धी, स्मृती, अहंकार या योगे पंचकर्मेंद्रियांकडून प्रत्यक्ष कर्म केले जाते. याला वैश्वानर वैश्विक अस्मिता असे म्हटले आहे. आपल्या ऋषींनी शिवाला सप्तांग आहेत अशी कल्पना करून त्याचे काव्यात्मक वर्णन केले आहे. 1. तेजोमय प्रदेश हे त्याचे मस्तक. 2. सूर्य हे त्याचे डोळे. 3. वायू हा त्याचा प्राण. 4. अवकाश हा त्याच्या देहाचा मध्यभाग. 5. जल हे त्याचे मूत्रपिंड. 6. पृथ्वी हे त्याचे हातपाय. आणि 7. अग्नी हे त्याचे मुख आहे. याला जागृतावस्था असे म्हटले आहे, कारण शिव, विराट, वैश्वानर जागृतावस्थेत सप्तांगांनी जीवाच्या 19 मुखांद्वारे विश्वासह विश्वातील तमाम वस्तू जगताचा उपभोग घेतो. 2. उ म्हणजे तेजस स्वप्नावस्था. येथे शिव सप्तांगांनी
जीवामार्फत 19 मुखांनी सूक्ष्म वस्तुजगताचा केवळ मानसिक अवस्थेत उपभोग घेतो. येथे जागृती आणि सुषुप्ती यामधील अवस्था असते. ना पूर्ण जागेपणा आणि ना पूर्ण निद्रावस्था अशी येथे मधली अवस्था असते. 19 मुखे आणि सप्तांगे प्रत्यक्ष वापरली जात नाहीत. याला तैजस असे म्हटले आहे. जागृतावस्थात उपभोग घेत असताना त्याला ज्या मानसिक सुप्त इच्छा, कामना, वासना होतात, ज्या प्रत्यक्षात अतृप्त राहतात, त्या तो या स्वप्नावस्थेत पूर्ण करतो. नकळतपणे ऊर्जेचा वापर अतिसूक्ष्मावस्थेत केला जातो, म्हणून याला तैजस असे म्हटले आहे. म्हणजे प्राज्ञ सुषुप्तावस्था. सुषुप्ती म्हणजे प्रगाढ निद्रावस्था. येथे शिव, सप्तांगे आणि जीवाची 19 मुखे यांच्या नियंत्रण कक्षेत न येणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेतो. रक्ताभिसरण, अन्नपचन, श्वसन, जीवभाव इत्यादी अनेक कर्मे या सुषुप्तावस्थेत सुरू राहतात. यासाठी परम ऊर्जा प्रत्यक्ष परब्रह्म पुरुषोत्तमाकडून पुरविली जाते. त्याच्याकडूनच हे सर्व नियंत्रित केले जाते. आता याला प्राज्ञ असे म्हटले आहे. येथे आपल्याला जागृतावस्थेत निर्माण झालेल्या अडचणीवर उपाय सुचू शकतात. अर्थात त्यासाठी निद्राधीन होताना मुद्दाम उपासना करून परमात्मा स्वरूप होऊन किंवा समस्येत एकरूपता साधून अन्यबाबत शून्यावस्था होऊन शून्य स्वरूप होऊन निद्राधीन व्हावे लागते. येथे कोणत्याही माध्यमाशिवाय परम ऊर्जेचा पुरवठा होत असल्यामुळे सप्तांगे, 19 मुखे यांच्या पलीकडे परमावस्थेत आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. विरूढतीये. माऊलींनी येथे विरूढतीये असा शब्द वापरला आहे. विरूढतीये याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा पूरक उपयोग करणे. उदाहरणार्थ, जर आपण सुरीचा उपयोग भाजी कापण्यासाठी केला तर तो सुरीचा विरूढतीये उपयोग करणे झाले. एखादी गोष्ट पूरक असणे म्हणजे विरूढतीये. माऊली सांगतात की प्रणवाक्षरांमध्ये अ, उ, म ही 3 अक्षरे विश्व आणि त्यावरील तमाम वस्तुजगत उपभोगण्यासाठी विरूढतीये आहेत. अ उत्पत्ती, उ स्थिती, म लय असा विश्वाचा कारभार येथे सुरू आहे. अ सत्व, उ रज, म तम या प्रकृतीच्या 3 गुणांच्या गुणावगुणांनुसार येथे वस्तुजगत उपभोगले जाते. याचा अर्थ ओंकाराच्या या 3 मात्रा उपभोगांना उपयुक्त होतात, पूरक होतात. वैरिये. माऊलींनी येथे वैरिये असा शब्द वापरला आहे. वैरिये याचा अर्थ पूरक असलेल्याच्या विरुद्ध उपयोग करणे. उदाहरणार्थ, जर आपण सुरीचा उपयोग एखाद्याचा गळा कापण्यासाठी केला तर तो सुरीचा वैरिये उपयोग करणे झाले. एखादी गोष्ट पूरकच्या विरुद्ध असणे म्हणजे वैरिये असणे आहे. माऊली सांगतात की जर आपण प्रणवाक्षरांच्या 3 अवस्था भेदून त्या पलीकडे गेलो तर ती अवस्था, जिला तुरीय अवस्था असे म्हटले जाते, ती यासाठी वैरी असते. कारण या अवस्थेत आपण सर्वस्वाच्या पलीकडे जातो. तेथे उत्पत्ती, स्थिती, लय असे काहीही नसते. तसेच तेथे सत्व, रज, तम असेही काही नसते. तेथे कैवल्य असते. याचा अर्थ ही तुरीय अवस्था प्रणवाक्षरांची वैरी असते. तुरीय अवस्थेमुळे आपण प्रणवाक्षरांच्या अतीत पलीकडे जीवन जगतो. जर आपण ओंकार उपासना केली तर आपण या भौतिकापासून दूर होतो. त्यायोगे आपले संचित संपते, आपण मुक्त होतो. या मुक्तावस्थेत आपण यमधर्मापासून मुक्त होतो. आपण योगधर्मानुसार येथे देहधारण करतो. देह जीवित असेपर्यंत स्वमर्जीने प्रभुकार्य करतो. देह पतन झाल्यावर
अंतराळात वास्तव्य करतो आणि स्वमर्जीने पुन्हा देह धारण करतो. रूढार्थाने, वाच्यार्थाने भौतिकदृष्ट्या काय आहे ते दूर सारून हे समजावून घ्यावे. रूढार्थाने प्रणवाक्षरांशी वैर असणेच योग्य आहे, कारण प्रणवाक्षरे आपल्याला उत्पत्ती स्थिती लय यात गुंतवून भौतिकात रुतवून ठेवतात, संचितात अडकवितात, अमुक्तावस्थेत येथे सतत जन्ममरणाचे फेरे घ्यायला लावतात. यास्तव ओंकाराची उपासना त्याच्या या 3 मात्रांच्या पलीकडे निघून जाण्यासाठी करायची आहे. माऊलींची ही एक महाविलक्षण अनुभूती आहे. एखाद्याची उपासना त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी करायची आहे. ती सांगायची पद्धतही तितकीच विलक्षण आहे. याचप्रमाणे याची अंमलबजावणी केली तर त्याची अनुभूतीही तितकीच विलक्षण आहे, यात काहीही शंका नाही. आचरण हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. हरिओम.